सांगलीनंतर महाराष्ट्रामध्ये हळदीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं ते म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये। हिंगोलीच्या मार्केट यार्डमध्ये आज हळदीचा जो लिलाव आहे तो थांबलेला आहे। काय कारण आहे तर या विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतः शेतकरी आपल्यासोबत आहेत। तुम्ही कुठून आलायत? आज हळदीचा लिलाव का थांबलाय? किती हळद घेऊन आलायत? काय म्हणणे तुमचं? मी करंजाळहून आलो सर, माझं जवळ गाव आहे आणि हळदीचा लिलाव याच्यासाठी थांबवला की यांनी ऑनलाईन पद्धतीने लिलाव केले आणि भाव इतके गडाडले यांनी की डायरेक्ट 6,500-7 हजारावरून डायरेक्ट 61-62 वरच यांनी हळद 51-52 वरच हळद आणून ठेवली। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे लिलाव बंद पाडून टाकले। त्याच्यानंतर ऑफलाईन पद्धतीने पण केले आणि जे भाव दिले त्याच्यापेक्षा पण 5 हजारांनीच, मग नंतर तर 5 हजारांनीच यांनी हळद खरेदी सुरुवात केली। त्याच्यानंतर बी शेतकऱ्यांनी हे भाव बीट बंद करून टाकली। तुम्ही कुठून आलायत? काय म्हणणे तुमचं? दादा मी लोगावून आलो आहे, माझी गाडी आहे, मी दररोज इथंच येतो आहे आणि ऑनलाईन चालतो आहे, म्हणजे एन टाईम चालतो आहे इथं। पण आज भाव एवढे कमी केलेत यांना की शेतकऱ्यांना न पुरणारे असे भाव केलेत। ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कुठून आलायत? किती हळद? वाशिम जिल्ह्याहून आलेलो आहो। 2 गाड्या हळद आणलेली आहे मी आणि यांना ऑनलाईन घेऊन राहिले तर हे 51-52 घेऊन राहिले आणि नंतर आम्ही त्याला बंद केलं आम्ही ते ऑनलाईनचं। आता हराशी केली त्यानं, हराशी त्याच्यापेक्षा कमी करून राहिले 200 रुपयानं। आवक वाढली त्यामुळे हे यांना हे असं करून राहिले। भरपूर गाड्या आल्यामुळे गाड्या भरपूर आल्या आज मार्केटात, मावेत ना गाड्या, तर यानं काय केलं 51-52 केलं आणि वाशिम जिल्ह्यात हळद आज रोजी 62 चालली आणि आम्ही वाशिम जिल्ह्यातून इथं आलो की इथं हळद पद्धतशीर जाते, तर हे इथं 51-52 घ्यायले। एक तर 4 दिवस झाले आम्ही इथं बाहेर झोपेलो। तुमच्याकडे हळद किती आणली तुम्ही? आमच्याकडं 50 पोते हळद आहे। काय भाव लागला? 53 53. हो 53-75 परवडतंय का? नाही पुरं। आता लिलाव थांबलाय, विकायची का नाही हळद आता? नाही विकायची, त्यांना आमची गाडीत टाकून द्यावं हळद, बरं. नाही विकायची आम्हाला। काय पुढं काय? काहीच नाही, त्यांना आमचे पोते शिवून द्यायचे, गाडीत टाकून द्यायचे, आम्ही आमच्या घरच्या शेताच्या उखंड्यात टाकतो, पण विकणार नाही यायला हळद आणून। तुमचं काय नाही म्हणणं आहे? विकायची। काय? मी हराळ येथील शेतकरी विलास प्रकाश सरकटे, कंपोस्ट हराळ, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथून आलेला आहो शनिवारी आणि आजचा रविवार आहे सोमवार, तर सोमवारी आलेलो आहो आम्ही। तर 51-52 हळद विकत आहे वाशिम जिल्ह्यात, ती 6500-6200 इथपर्यंत भाव येतं। तरीही आम्हाला वाटते तेवढे भाव द्यावा त्यांनी 6च्या वरी। हे आहेत शेतकरी। खरं म्हणजे भाव मिळत नसल्यानं शेतकरी एवढे आक्रमक झाले की अक्षरशः उकिरड्यामध्ये हळद फेकू, परंतु या व्यापाऱ्यांना हळद विकणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळं आता हळदीचा लिलाव थांबवण्यात आलेला आहे। आता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यावर काय निर्णय घेतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु हेही तेवढंच खरं आहे, व्यापारी शेतकऱ्यांची हळद जे आहे ते मुद्दाम करून कमी भावानं खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या पद्धतीने तसं त्यांचं नियोजन असल्याचं शेतकरी आपल्याला सांगत आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।